खरं तर आजचा या सत्कार समारंभाच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती. पण इथं एक गोष्ट मी प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की आजच्या या सत्कार समारंभाला तशा बघितल्या तर दोन बाजू आहेत. एका बाजूला लोकशाहीच्या एका स्तंभाने आणि लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा हा सत्कार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तमाम जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहातील आपल्या माणसांकडून कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने कौतुकाने केलेला हा गौरव आहे. तेव्हा म्हटलं तर हा सोहळा शासकीय आहे, म्हटलं तर कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आपली कारकीर्द अनेक दृष्टीने महत्वाची ठरली आहे. सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची कारकीर्द आपली कारकीर्द त्यापेक्षाही यशस्वी आणि संस्मरणीय ठरावी यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत.